तर मित्रांनो, आज आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे एक कारण आहे. जे म्हणजे की बऱ्याच दिवसापासून मी या स्थळावर एक व्हिडिओ बनवावा अशी माझी इच्छा होती. नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल. हे स्थळ म्हणजे हार्डप फाटा आणि हदगाव पासून काहीच अंतरावर असलेलं एक माळ टेकडी आहे. आणि या माळ टेकडीवर अ, या ठिकाणी जे मागे जे ग्राउंड दिसत आहे, ते मागच्या ग्राउंड मध्ये हदगावला येणारे प्रत्येक या ठिकाणी हेलिकॉप्टर जे राजकीय नेते आहेत, त्यांचं या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत असते. तर या ठिकाणी जे निसर्गरम्य वातावरण आहे आणि जे इथला जे परिसर आहे, ते मी तुम्हाला एक या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. जेव्हा हेलिकॉप्टर उतरते तेव्हा व्हिडिओ बनवणं काय शक्य नाही. तर चला म्हटलं, आता आपण ग्राउंड खाली आहे, तर ग्राउंड कशा प्रकारे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी करतात आणि हे हेलिकॉप्टर उतरण्याचं जे ग्राउंड आहे, ते ग्राउंड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही निशाणी दिसत आहे, ते हे निशाणी बघा, जे हेलिकॉप्टर या ठिकाणी या निशाणीवर उतरते. आणि जे राऊंड आहे, जे पब्लिकला जेव्हा जे ग्राउंड मध्ये तर हे पाठीमागे दिसायलेले ग्राउंड या ठिकाणी किमान 4 ते 5 वेळेस गोबर शेण आणून, जनावराचं गोबर आणून या ठिकाणी सारविल्या जाते, साफसफाई केल्या जाते आणि ही जागा निब्बर केल्या जाते, जेणेकरून
त्या ठिकाणचा धुरडा वगैरे काही माती उडू नये म्हणून तर या ठिकाणी अशा प्रकारे ग्राउंड केल्या जाते. आणि हे जे राऊंड आहे ते बघा, हे या प्रकारे राऊंड आहे माझ्या पाठीमागे दिसणार. हे सर्व राऊंड हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी आहे. 2025 मध्ये जे तुम्ही प्रेम दिलं, जे सहकार्य दिलं, तुम्ही हे सहकार्य करून टाइम TRN यूट्यूब चॅनल इथपर्यंत पोहोचविलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि आता 2026 नवीन वर्ष आगमन होणार आहे. 2026 मध्ये पण आपल्या सर्वांचं मला असंच सहकार्य असेल, तुमचं असंच मला सदैव प्रेम लाभेल, हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि नवीन वर्षासाठी आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख, समाधानी आणि वैभव लाभो, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.